नमस्कार मित्रांनो, मी 3 दिवस झालं सलग शूटिंग घेतली. शूटिंगमध्ये बऱ्याच काही अनुभवांना तोंड द्यावं लागलं. सध्या मी गणपती मंदिरात बसले आहे, मंडईमधल्या. थोडासा कंटाळा आलता आणि मानसिक त्रास पण झालेला थोडासा, म्हणून मी म्हटलं जरा थोडंसं मंदिरात जाऊन थोडासा विरंगुळा करावा, भावना व्यक्त करावे त्या मंदिरात जाऊन, मंदिरातल्या गणपतीला. विशेष म्हणजे 3 दिवसाच्या शूटिंगमध्ये मला खूप काही गोष्टींना तोंड द्यावं लागलं. वाईट तर एका गोष्टीचं वाटलं की 6 महिने सलग आपण ज्या व्यक्तींशी चर्चा करत होतो दररोज उठून एकाच विषयावरती, की बाबा आपण आता शूटिंग चालू करणार आहे, त्यामध्ये तुमचा असा रोल असणार आहे, तुमचा तसा रोल असणार आहे, करायचा का, करणार का, प्रत्येक कॅरेक्टरला विचारून मी प्रत्येकाचं कॅरेक्टर लिहिलं होतं आणि तशाप्रमाणे ठरलं पण होतं. आणि विषय म्हणजे कसा की मी सुरुवातीला सांगितलं होतं, कॅरेक्टरचं सीन लिहायच्या अगोदरच सांगितलं होतं की मी पेमेंट देऊ शकणार नाही, माझा चॅनल मोनो नाही, त्यामुळं मला लगेच कुणी पेमेंट मागू नका. हां, जेवण खाणं, पाण्याची सोय, जेवणाची सोय आणि येण्या जाण्याची सोय मी करू शकते, पण पेमेंटची म्हणजे अपेक्षा करू नका असे मी पहिल्यांदाच सांगितलं होतं. पण तसं तर ठराविक 1-2-3 व्यक्ती सोडल्या तर पेमेंटचा विषय कुणीच काढला नाही मला. असा पेमेंटमुळं तर काही विषय झाला नाही, मी देऊन पण टाकलं ज्याला जास्तच विषय खोल होता त्यांचा. पण मला काय म्हणायचं होतं की मी एवढं वणवण फिरत होते वर्गणीसाठी की मला कोणीतरी वर्गणी द्यावी, की जेणेकरून माझ्या अशा किरकोळ परिस्थितीला मी चांगलं काहीतरी उभार देण्याचा प्रयत्न करेल. ते नाही जमलं, वर्गणीतून नाही जमलं. शेवटी मला बचत गट काढावा लागला. बचत गटमध्ये काय बरं वाटतं, ते बचत गट, ते पैसे त्यातनं म्हणजे वजा तरी होऊन जातात, पण एका मुठीनं आपल्याला देणं शक्य नाही. भले त्या पैशाचं व्याज भरपूर आहे, पण नाईलाज आहे ना आता. ते तर आता केलं पाहिजे. मला सुखानं कोणी देणार नाही, मला घरी बसून तर कोणी देणार नाही, आणि मला कुठून येईल पैसे याच्यासुद्धा काही हे नाही, म्हणजे नाही ना, मी काही कुठं कमवून ठेवलेलं आहे का, माझ्या कोणी पिढ्यांनी कमवून ठेवलेलं आहे, त्यामुळं मला कुठनं येणंच नाही. मी स्वतः काहीतरी धडपड केल्याशिवाय मला कोणच काही मदत करणार नाही ही मला खात्री होती. तर तसंच झालं. मी बऱ्याच ठिकाणी खूप जणांना पैशाची मागणी केली, कुणीसुद्धा दिलं नाही. एक गरीब महिला आहे याचं पण कुणाला काय वाटलं नाही. शेवटी एक व्यक्ती होती, त्या व्यक्तीने मला अंगठी दिली स्वतःची. ती अंगठी मी 25,000ला गहाण ठेवली आणि त्यामध्ये अजून 5,000 रुपये व्याजाने घेऊन असे एकंदरीत 30,000 रुपये गोळा केले. आणि जे आशीर्वाद गटाचे पेंडिंग पैसे होते त्या पेंडिंग पैसे भरून टाकले आणि 30,000ची रक्कम भरून 70,000चं लोन केलं. त्यामध्ये माझं 4,000 रुपये काय LIC का काय पॉलिसी काय तरी म्हणले, कशाच्या तरी कट झाले आणि 66,000 रुपये आपले आले. 66,000 रुपये आले असते ना, त्यातनं 26,000 रुपये त्यांची म्हणजे अंगठीचं मुद्दल आणि व्याज 26,000 रुपये त्यातनं गेले. जवळजवळ इतर सगळा टोटल खर्च माझा नाही म्हणलं तर
35,000 रुपये झाला. सॉरी 35 नाही, 25,000 रुपये. आणि सगळा म्हणजे शूटिंग सहित बाकीच्या इतर कलाकारांचं येणं जाण्यासहित, खाण्यापिण्यासहित, घरात गॅस संपला गॅस सहित, आणि ते गटाला पण पैसे भरले नव्हते, गटाचे पैसे मी शूटिंगला खर्चले ते गटाचे सहित. असं टोटल खर्च माझा 25,000 रुपये तरी वरच्यावर झाला. मग राहिले होते थोडेफार, पण आता बघूया, अजून थोडीशी कोणाला तर मदत मागावी लागणार आहे. मदत तर कोणी करणार नाही माहीत आहे, तरी पण बघायचं मदत मागून कोण देतंय का. आपला प्रयत्न तर चालूच असणार आहे, यावरती आपण थांबायचं नाही. जीवनचक्र आहे, कधीही थांबेल, पण आपण थांबायचं नाही. कारण कसं आहे, निसर्गाचा श्वास आहे, कधीही थांबू शकेल, पण आपली जिद्द निसर्गाच्या नियमाच्या अटीनुसार जोपर्यंत थांबत नाही श्वास, तोपर्यंत आपला सोडायचा नाही ध्यास. हा प्रयास करत राहायचा आहे. जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच मला सपोर्ट करा. आणि बायको लय हाय सायको ही वेबसिरीज पाहायला विसरू नका. सपोर्ट खूप छान करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता हे सांगायला लागणार नाही, बऱ्याच वेळा काही लोकांना म्हणजे प्रेक्षकांना बऱ्याच वेळा वेबसिरीज आवडली की ती आपोआप शेअर करतात, लाईक पण करतात. त्यामुळं सांगायची गोष्टच नाही की हे करा ते करा. प्रेक्षक मायबाप असाच आशीर्वाद, असंच प्रेम राहू द्या माझ्यावरती. धन्यवाद.